मित्रांनो, राम राम हा शब्द मनापासून आणि प्रेमाने एकदा मनातल्या मनात म्हणून पहा. तुम्हाला काहीतरी वेगळं जाणवेल. काहींचं मन आनंदी आणि प्रसन्न होईल, तर काहींना एक सकारात्मक ऊर्जा जाणवेल. हाच तर राम नामाचा महिमा आहे. या छोट्याशा 2 अक्षरात किती मोठी शक्ती आहे हे फक्त एक खरा रामभक्तच अनुभवू शकतो. मित्रांनो, राम हे फक्त एक नाव नाही, ते आपल्या मनाला शांत करणारे, चिंता दूर करणारे एक पवित्र आणि दिव्य मंत्र आहे. चला तर मग आज आपणही या प्रभू श्रीरामांच्या नावाचा अनुभव घेऊया आणि आपल्या जीवनात आनंद, शांती आणि सकारात्मकता निर्माण करूया. रामायण हा एक महान आणि प्रेरणादायी ग्रंथ आहे. त्यातील प्रत्येक पात्र, घटना आणि त्यांची वागणूक आपल्याला जीवनात योग्य मार्ग दाखवते. लहानपणी आजी आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टींमुळे आणि पुस्तकांमधून रामाची कथा आपल्या मनावर खोलवर बसलेली आहे. म्हणूनच जेव्हा आपण प्रभू श्रीरामांचे नाव घेतो तेव्हा त्यांचे संपूर्ण जीवन आपल्या डोळ्यासमोर उभे राहते आणि त्या आठवणींमुळे आपल्या मनात सुख, शांती आणि भक्तीची भावना निर्माण होते. मित्रांनो, काही लोक रामायणाला प्रभू श्रीरामांची लीला मानतात, तर काही जण ते एक ऐतिहासिक कथा म्हणून पाहतात आणि त्याचे पुरावे शोधतात. पण खरं पाहिलं तर रामायण हे आपल्या मानवी भावभावनांचं सुंदर चित्र आहे. यातील प्रत्येक घटना आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे आणि प्रत्येक पात्र आपल्या आत कुठेतरी दडलेलं आहे. वेळ आली की ही पात्र आपल्या वागण्यात दिसतात. उदाहरणार्थ, जर एखादा मित्र आपल्याला चुकीचा सल्ला देत असेल तर तो मंथरेसारखा आहे आणि आपण त्यावर विश्वास ठेवला तर आपण कैकेयीसारखी भूमिका साकारत आहोत. तसंच जर आपण राग आणि अहंकाराच्या आहारी जाऊन चुकीचे काम करत असू तर आपण रावणासारखे वागत आहोत. पण जर आपण आपल्या प्रिय व्यक्तींच्या चुकीच्या गोष्टींना साथ न देता धैर्याने सत्याची बाजू घेतली तर आपल्या आत विभीषण जागृत झाला आहे. म्हणूनच मित्रांनो, रामायण ही फक्त कथा नाही, ते आपल्या जीवनाचा आरसा आहे. मित्रांनो, प्रभू श्रीराम पृथ्वीवर का अवतरले यामागे अनेक कारणे सांगितली जातात. देवदेवतांनी रावणाला दिलेल्या वचनाचा त्याने गैरवापर केला हे त्यातील एक कारण मानले जाते. पण कारण काहीही असो, आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रभू श्रीराम पृथ्वीवर अवतरले. मित्रांनो, प्रभू श्रीरामांच्या शांत स्वभावाचं एक सुंदर उदाहरण आपण पाहूया. सीता स्वयंवरात एक अट होती, शिवधनुष्य उचलण्याची. अनेक बलवान राजांनी ते उचलण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाच ते जमले नाही. तेव्हा प्रभू श्रीरामांनी ते धनुष्य अतिशय सहजपणे उचललं आणि तोडलं. पण इतकं मोठं कार्य करूनही त्यांनी नम्रता सोडली नाही. पण दुसरीकडे परशुराम ऋषी मात्र खूप रागावले, कारण ते शिवधनुष्य त्यांच्या पूज्य देवतेचं होतं. त्यावेळीही प्रभू श्रीरामांनी शांतपणे, मृदू शब्दात त्यांचा अहंकार दूर केला. म्हणूनच मित्रांनो, आपल्याला इथून एक मोठा धडा मिळतो. खरं सामर्थ्य हे शक्तीत नाही, तर शांतता आणि संयमात असतं. मित्रांनो, प्रभू श्रीराम हे फक्त एक व्यक्तिमत्व नाही, ते एक आदर्श आहेत. ते आदर्श भाऊ आहेत, आदर्श पती आहेत, आदर्श पुत्र आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आदर्श मनुष्य आहेत. म्हणूनच आपणही त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपलं जीवन अधिक सुंदर आणि यशस्वी बनवू शकतो. मित्रांनो, जेव्हा प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकाची वेळ आली तेव्हा संपूर्ण अयोध्या नगरी आनंदाने भरून गेली होती. सगळीकडे उत्सवाचे वातावरण होते. पण अचानक परिस्थिती बदलली. कैकेयीने मागितलेल्या 2 वचनांमुळे प्रभू श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास स्वीकारावा लागला. विचार करा, राजा होण्याची संधी समोर असताना त्यांनी सर्व काही सोडून वनवास पत्करला, कारण त्यांनी पित्याचा शब्द जपला. पिता का वचन निभाने को राजसिंहासन ठुकराया, असे होते मर्यादा पुरुषोत्तम राम, ज्यांनी धर्माचे पालन केले. मित्रांनो, वनवास संपल्यानंतर जेव्हा प्रभू श्रीराम परत आले तेव्हा त्यांच्या राज्याला रामराज्य असे म्हटले गेले, कारण त्या राज्यात न्याय होता, सुख होते आणि शांती होती. जहा सुख शांती और न्याय का राज, वही है सच्चा रामराज. म्हणूनच या पवित्र रामनवमीच्या निमित्ताने आपणही प्रभू श्रीरामांसारखे आदर्श आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. जय श्रीराम. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.